हे जन्माला येण्यापूर्वी आहेत. गर्भाधान, पुंसवन, सीमंतोन्नयन हे जे 3 संस्कार आहेत हे जन्माला येण्यापूर्वी आहेत. जन्माला आल्या आल्या केला जाणारा जो संस्कार आहे त्याचं नाव जातकर्म संस्कार आहे. म्हणून त्याचं वर्णन असं आहे, जाते जात क्रिया भवेत. बाळ जन्माला आल्याबरोबर नालच्छेदन करण्यापूर्वी जो संस्कार केला जातो त्याला जातकर्म संस्कार म्हणतात. कदाचित कुणाच्या मनामध्ये शंका निर्माण होईल, बाळ जन्माला आलं, सोयर चालू झालं की नाही? अशौचामध्ये 2 प्रकार असतात, एक जनना शौच आणि एक मरणा शौच. जनना शौचाला सोयर म्हटलं जातं आणि मरणा शौचाला सूतक म्हटलं जातं. मग बाळ जन्माला आलंय, जनना शौचाचा आरंभ झाला, तुम्ही संस्कार करता कसा? धर्मशास्त्राने त्याविषयी असं चिंतन मांडलंय, जोपर्यंत नालच्छेदन होत नाही तोपर्यंत जनना शौचाचा आरंभ होत नसतो. त्यामुळे तत्पूर्वी गणेश पूजन, पुण्याहा वाचन, मातृका पूजन करून त्या बाळावरती काही संस्कार करायचे आणि बालक आणि माता या दोघांच्या आरोग्याकरता, दीर्घायुष्याकरता देता येईल तेवढं दान करावं. तो फार पवित्र काळ मानला जातो. भगवान श्रीकृष्णांचं जर आपण चरित्र पाहिलं, ज्या वेळेला नंद बाबांना बातमी कळाली की आपल्याला मुलगा झालाय, नंदस्त्वात्मज उत्पन्ने जाता ल्हादो महामनाः, नंद बाबांनी तत्क्षण नालच्छेदन करण्यापूर्वी 2 लाख गाई दान करण्याचा संकल्प केल्याचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. सांगायचं तात्पर्य आहे, अगदी नालच्छेदन करण्यापूर्वी सुद्धा संस्कार आहे, जातकर्म संस्कार. पुढे 12व्या दिवशी नामकरण संस्कार, असे एक एक संस्कार करता करता जीवन हे मूल्यवान होत जातं पुढे. आणि 15 संस्कार तहहयापर्यंत होतात आणि एक शेवटचा संस्कार सांगितलेला आहे, त्याचं नाव आहे अंत्यसंस्कार. या अंत्यसंस्काराची व्याप्ती जी आहे ती घटना झाल्यापासून ते 1 वर्षापर्यंतची सांगितली आहे. विठ्ठल अंत्यसंस्काराचा आरंभ केव्हा? घटनाच्या क्षणाला झाले त्या क्षणापासून जे जे काही त्या प्रेतासंबंधाने कार्य करायचे असतात ते सगळे अंत्यसंस्काराचीच अंग आहेत. मग अगदी त्या प्रेताला घराबाहेर घेऊन स्नान घालणे, त्या प्रेताची अंत्ययात्रा काढणे, ज्या ठिकाणी आपण विसावा घेत असतो त्या ठिकाणी विश्राम श्राद्ध करणे, पाथेय श्राद्ध करणे, ते चिता दहन करणे, हे सगळे अंत्यसंस्कारातला पहिला टप्पा सांगितलेला आहे. दुसरा टप्पा अंत्यसंस्कारामधला सांगितलाय तो म्हणजे दशक्रिया आहे. ज्या वेळेला आपण चितेला अग्नी देतो आणि त्या चिते भोवताली अपसव्याने 3 प्रदक्षिणा करतो, त्या प्रदक्षिणा करत असताना खांद्यावरती घेतलेला जो घट आहे त्या घटाला एका दगडाने छिद्र पाडली जातात. तो जो दगड आहे त्याला अश्मा असं आपल्याकडे म्हटलं जातं. धर्मशास्त्राने असा संकेत दिलेला आहे की ज्याची घटना झालेली आहे तो जीवात्मा या अश्म्याच्या आश्रयाने 10 दिवस पर्यंत निवास करत असतो. आणि म्हणून त्या अश्म्यावरती 10 दिवस पर्यंत दररोज तिलांजलीही द्यायला सांगितली आहे आणि एक पिंड द्यायला सांगितलेलं आहे. याला दशगात्र पिंडदान असं म्हणतात. का हे पिंडदान करायचं? तर शास्त्रकारांनी असं चिंतन मांडलंय, या 25 तत्वांच्या स्थूल शरीराने माणसाने शुभाशुभ कर्म केली आहे, चांगलीही कर्म केली, वाईटही कर्म केली. ज्या देहाच्या माध्यमातून ती कर्म केलेली आहे तो देह तर याच ठिकाणी समाप्त झाला, पण केलेली जी कर्म आहेत त्या कर्माचं फळ भोगण्याकरता त्याच्या ठिकाणी एक भोगायतन शरीर निर्माण झालं पाहिजे. त्याला आतिवाहिक शरीर असंही म्हणतात. आणि ते आतिवाहिक शरीर निर्माण होण्याकरता त्या अश्म्याच्या संबंधाने तिलांजली देऊन रोज एक पिंड द्यायला सांगितलेलं आहे. पहिला पिंड दिला असताना कोणत्या अवयवांची निष्पत्ती होते,
दुसरा पिंड दिला असताना कोणत्या अवयवांची निष्पत्ती होते हे सगळं शास्त्राने वर्णन केलेलं आहे. शिरोमूर्धाद्यवयव निष्पत्त्यर्थम अयम प्रथम पिंडस्तव प्रतिष्ठतु. मस्तक आपला चेहरा हा निर्माण होण्याकरता पहिला पिंड द्यायला सांगितलाय. असं एकंदरीत दशगात्र पिंडदान सांगितलेलं आहे. 10 दिवसांमध्ये त्या जीवात्म्याकरता भोगायतन शरीर निर्माण होत असतं. म्हणून 10 दिवसापर्यंतचा जो कालावधी आहे हा सूतकाचा कालावधी मानला गेलेला आहे. दशक्रिया ही 10व्याच दिवशी केली गेली पाहिजे. अलीकडे थोडीशी फार विचित्र अवस्था निर्माण झालेली आहे. 3ऱ्या दिवशी 5व्या दिवशी करतात, त्याला पंचक्रिया नाव दिलं आहे. परंतु धर्मशास्त्राला ही गोष्ट अमान्य आहे. आणि ही याकरता मी सांगतो कारण की या ठिकाणी चूक निर्माण झाली की भविष्यामध्ये त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. मी एक उदाहरण आपणास सांगेन. मातृगर्भामध्ये त्या बालकाचा जीवाचा पूर्ण विकास होण्याकरता किती कालावधी अपेक्षित आहे? 9 महिने पूर्ण झाले पाहिजे. 10व्या महिन्यामध्ये ती माता प्रसूत होते. एखाद्याने जर कदाचित दुराग्रह केला, हट्ट केला की नाही बाळ मला 5व्याच महिन्यामध्ये जन्माला घालायचंय, कदाचित तो विज्ञानाच्या सहाय्याने 5व्या महिन्यामध्ये बाळ जन्माला घालेलही. पण मला विचारायचंय त्या बाळाचा पूर्ण विकास झालेला असेल का? नाही, होणार नाही. हे जसं आहे त्याप्रमाणे जे 10 दिवस पर्यंत पाळायला पाहिजे त्याच्या ऐवजी पण आपण जर अशी पंचक्रिया वगैरे करायला गेलो तर त्या जीवात्म्याच्या देहाचा विकासच होत नाही. विठ्ठल म्हणून दशाक्रिया ही 10व्या दिवशीच व्हावी हा धर्मशास्त्राचा सिद्धांत आहे. त्याबरोबर पुढे वर्ष श्राद्धाच्या विषयी सुद्धा अशाच काही भूमिका आपल्याकडे पाहायला मिळतात. कुणी 5.5 महिनेच घालतं, कुणी 11.5 महिने घालतात आणि त्याला नाव फार सुंदर दिले, वळवून घेतलं म्हणतात. आता हे कुठून वळवून घेणं, किमान माझ्या तरी आतापर्यंतच्या अभ्यासामध्ये मला असं कुठलंही प्रमाण सापडलेलं नाहीये. याचा अर्थ मला सांगण्याचा तात्पर्य असा आहे की ह्या गोष्टी अशा चुकीच्या आहेत, असं होऊ नये. म्हणून त्या अंत्यसंस्कारातला दुसरा महत्वाचा टप्पा ती दशक्रिया आहे. दशक्रिया झाल्यानंतर तिसरा महत्वाचा अंत्यसंस्कारातला टप्पा तो म्हणजे वर्षश्राद्ध सांगितलेला आहे. या कालावधीमध्ये जे काही आपले परिवारजन असतात त्या परिवारजनांना काही शुभकार्य वगैरे करण्याकरता अडचण निर्माण होत असते, प्रतिबंध असतो. मग तो प्रतिबंध राहू नये याच्याकरता म्हणून काही मासिक श्राद्ध जी आहेत ही ज्या ठिकाणी करून घेतली जातात त्याला सपिंडी श्राद्ध असं म्हणतात. आणि तो विषय जो आहे तो या 12व्या 13व्या पर्यंत होत असतो. म्हणून 13व्या पर्यंत महत्व आहे. विठ्ठल आणि या कालावधीमध्ये मग काय करावं हा एक मोठा प्रश्न आहे. किंबहुना आपल्या पूर्वजांच्या प्रती वंशजांचं कर्तव्य काय आहे याचा विचार करत असताना शास्त्रकारांनी 3 टप्पे मांडलेले आहेत. पहिला टप्पा सांगितलाय जीवतो वाक्य करणात. याचा अर्थ असा आहे आपले आई वडील जोपर्यंत हयात आहेत तोपर्यंत त्यांच्या आज्ञेचं उल्लंघन करू नये, त्यांची सेवा केली पाहिजे. बरेच जण आपल्याला पाहायला मिळतात आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करत नाहीत. घटना झाल्यानंतर फोटोला हार घालतात, लोकांना दाखवण्याकरता रडतात. याला काही किंमत नाहीये. जीवतो वाक्य करणार ही पहिली महत्वाची बाब आहे. आई वडिलांची सेवा करा. मृत आहे भूरी भोजनात. ज्यावेळेला हयात राहणार नाही त्यावेळेला त्यांच्या तिथीच्या निमित्ताने त्यांच्या श्राद्धाच्या निमित्ताने भरपूर अन्नदान करावं आणि नामस्मरण करावं. 2 आणि तिसरं कारण सांगितलेलं आहे गयायाम पिंडदानाच्य त्रिवेह पुत्रस्य पुत्रता. गयेला जाऊन आपल्या आई वडिलांच्या उद्देशाने पिंडदान करावं. ह्या 3 गोष्टी करणारा जो असतो
त्यालाच शास्त्रीय दृष्टीने पुत्र म्हणवण्याचा अधिकार असतो. विठ्ठल या तीन घटकांचं परिपालन करणारा जो आहे तो शास्त्रीय दृष्टिकोनातून मुलगा म्हणण्याच्या लायकीचा राहत नसतो. आणि असं असल्यामुळे या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. किंबहुना आपल्या मातृपितृ यांच्या घटनेच्या निमित्ताने अन्नदान करणे, नामस्मरण करणे म्हणजे ही त्यांच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये असलेली कृतज्ञता व्यक्त करणं आहे. त्यांचं आपल्यावरती असलेलं जे ऋण आहे या ऋणातून उर्ऋण होण्याचा अल्पसा प्रयत्न करणं आहे. शास्त्रकारांनी असा विचार मांडलाय, मनुष्य प्राणी म्हणून जन्माला आला तर जन्म झाल्याबरोबर 3 प्रकारचे ऋण हे माणसाच्या डोक्यावरती असतात. पहिलं ऋण सांगितलंय देवाचं, दुसरं ऋण सांगितलंय ऋषींचं, संतांचं, आणि तिसरं ऋण सांगितलंय ते आपल्या पितरांचं आहे. प्रत्येकाच्या ऋणाचं कारण वेगवेगळं आहे. देवाचं ऋण आपल्यावरती का आहे त्याचं कारण आहे त्या ईश्वराने आपल्याला जन्म दिलाय. जेणे दिला हा जीवदान, हा जीव दिला दान, जेणे दिला हा जीवदान किंवा देवे दिला हा देह. दिला हा शब्द या ठिकाणी महत्वाचा आहे. देवाने आपल्याला हे जीवन दिलंय म्हणून पहिलं ऋण जर आपल्यावरती कोणाचं असेल तर ते देवाचं आहे. दुसऱ्या ऋणाचा जर आपण विचार केला तर ऋषींचं, संतांचं आपल्यावरती ऋण आहे. काय ऋण आहे? त्यांनी आपल्या आयुष्याला विशिष्ट दिशा मिळण्याकरता वाङ्मयाची निर्मिती करून ठेवली. थोडा विचार करा, आज जगामध्ये सल्ला देणारे पुष्कळ आहेत, परंतु मोफत सल्ला देतात का? दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल काही स्वीकारलं जातं? आपण एखाद्या डॉक्टरकडे जा, तो आपल्या शरीराची चिकित्सा करून आपल्याला काही मार्गदर्शन करतो, परंतु त्याची फी मोजून घेतो. एखाद्या वकिलाकडे जा, तो देखील आपल्याला काही मार्गदर्शन करतो, परंतु त्या मोबदल्यामध्ये आपल्याकडनं काहीतरी घेतो. मला विचारायचंय, फक्त प्रपंचातच घेणं देणं आहे का? पारमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा जर आपण गेलो आणि जर जीवनसूत्र एखाद्याने सांगितलं तर त्याचा मोबदला मोजून घेतल्याचं वर्णन आजपर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. मी एक चरित्र आपल्यासमोर मांडतो. एक फार मोठे कवी होते आणि त्या कवींना अपेक्षा निर्माण झाली की आपण यज्ञ करायचा, पण यज्ञ करता द्रव्य पाहिजे, पैसा पाहिजे. पैसा तर आपल्याकडे नाही आहे, पैसा उपलब्ध कसा करायचा हा मोठा प्रश्न पडला. त्यांनी विचार केला, मी कवी आहे, मी काव्य निर्माण करेल आणि ते काव्य विकून जे धन मला प्राप्त होईल त्या धनाच्या माध्यमातून मी यज्ञ करेल. आणि म्हणून त्यांनी एका काव्याची रचना केली. काव्य म्हणून त्यांनी काही फार मोठा ग्रंथ वगैरे लिहिला नाही, फक्त एकच श्लोक लिहिला. पण तो श्लोक असा लिहिला की त्याच्यामध्ये फार मोठं जीवनसूत्र दिलेलं होतं. त्या श्लोकाच्या माध्यमातून जर चालला तर कोणताही मनुष्य संकटात सापडणार नाही, अनर्थाला त्याला सामोरं जावं लागणार नाही, असं जीवनसूत्र त्या एकाच श्लोकामध्ये सांगितलेलं. तो श्लोक त्यांनी निर्माण केला आणि घेऊन राजाकडे गेला. राजाला सांगितलं, राजन मला यज्ञ करायचा आहे, चांगली गोष्ट आहे, यज्ञ करता पैसे पाहिजे, काय मदत करू सांगा? अशी मदत नको, मी काव्य निर्माण केलंय ते काव्य विकत घ्या आणि मला त्याच्या मोबदल्यामध्ये पैसे द्या. राजाने सांगितलं, दाखवा काय काव्य. यांनी त्या श्लोकाची चिठ्ठी राजाकडच्या हातात दिली. राजाने तो श्लोक पाहिला आणि प्रश्न विचारला, गुरुदेव याची किंमत काय? त्या कवीने सांगितलं, 1,00,000 मोलाचा हा माझा श्लोक आहे. या श्लोकाची किंमत 1,00,000 स्वर्णमोहर आहे.
राजा विचार करायला लागला, एक श्लोक विकत घ्यायचा, 1,00,000 सोन्याच्या मोहरा मोजून द्यायच्या, ही किंमत काही योग्य वाटत नाही. थोडा विचार करा. आपल्याकडे जर एखादा मनुष्य आला, एक श्लोक तुम्हाला विकतो, 1,00,000 रुपये द्या, आम्ही घेऊ का हो? आम्ही म्हणून बाजारात गेलो तर 100 रुपयाला चांगली ज्ञानेश्वरी मिळते, कशा करता आम्ही तुझा हे एक श्लोक घ्यायचा? राजा विचार करायला लागला काय करावं. त्या कवीने सांगितलं, राजन, या श्लोकाची किंमत तुला आत्ता कळणार नाही, काही कालावधी जावा लागेल, पण एक ना एक दिवस असा येईल, या श्लोकाची किंमत तुला कळेल, पटेल. राजाने विचार केला, श्लोकाची किंमत तेवढी असो की नसो, परंतु आपण जे धन देणार आहोत त्याचा विनियोग तर चांगला होणार आहे ना, मग धन द्यायला काय हरकत आहे. म्हणून राजाने 1,00,000 स्वर्ण मोहरांना तो श्लोक विकत घेतला. आता त्याने प्रश्न विचारला, या श्लोकाची किंमत मला मिळावी याच्याकरता मी काय केलं पाहिजे? कवीने सांगितलं, काही नाही, जिथे जिथे तुझा वावर आहे, जाणं येणं आहे, त्या प्रत्येक ठिकाणी हा श्लोक लिहून ठेव, म्हणजे जाता येता या श्लोकावरती तुझी नजर पडेल आणि या श्लोकामध्ये मी जे जीवनसूत्र सांगितलेलं आहे, जो संदेश दिलेला आहे, तो सदोदित तुझ्या अंतःकरणामध्ये राहिल्याने तू अनर्थापासून वाचशील. राजा म्हणाला, ठीक आहे. जिथे जिथे राजाचं जाणं येणं आहे तिथे तिथे तो श्लोक लिहून ठेवला. म्हणून आपल्याकडे पूर्वी असं होतं बघा, शाळांमध्ये वगैरे जर आपण गेलो तर वरती असे ते सुविचार लिहिलेले असायचे. सुविचारांवरती नजर गेली की माणसाच्या अंतःकरणामध्ये तो भाव उदित होत असतो. राजाने एवढ्या महागाला आपण श्लोक घेतलेला आहे, म्हणून आपल्या शयन कक्षामध्ये एका तांब्याच्या पट्टीवरती तो श्लोक कोरून ठेवला. आणि हा प्रकार होऊन काही दिवसच लोटतात तो राजाने आपल्या शेजारच्या राज्यावरती आक्रमण केला आणि त्या राज्यावरती विजय प्राप्त केला. आता त्याही राज्यामध्ये आपली राजवट लागू करायची याकरता राजाला त्या राज्यात जाणं भाग पडलं. पण विचार करायला लागला, आपलं कुटुंब आपण घेऊन गेलो आणि कदाचित जर आपल्यावर आक्रमण झालं तर सगळा परिवार संकटात सापडेल. म्हणून त्याने आपली युवती पत्नी, एक मुलगा ते आपल्याच राजधानीमध्ये ठेवले आणि हा त्या राज्यामध्ये गेला. त्याला परतायला 4-5 वर्ष निघून गेले आणि ज्यावेळेस तो परतत होता त्याच्या मनामध्ये एक विचार आला, आपण ज्यावेळेला घराच्या बाहेर पडलो, आपली पत्नी युवती होती, एवढ्या कालावधीमध्ये तिच्याकडनं काही अनाचार तर झाला नसेल ना, आपण एकदा खात्री केली पाहिजे. आणि म्हणून दिवसा राजमार्गाने येण्याच्या ऐवजी अपरात्री गुप्त मार्गाने आला, थेट महालामध्ये प्रवेश केला, शयन कक्षी आला आणि येऊन पाहतो तर राणी पहुडलेली आहे. राणीच्या शेजारी एक पुरुष पहुडलेला आहे आणि हे पाहिल्याबरोबर इतका संताप झाला, ही कुलटा आहे, ही अशा कुलटेचा शिरच्छेद करावा या उद्देशाने त्याने तलवार काढली आणि वार करण्याकरता जी उगारली, तो वरती तांब्याच्या पट्टीवरती जो तो श्लोक कोरून ठेवलेला होता त्या पट्टीला त्या तलवारीचं टोक लागलं गेलं. आवाज झाला, आवाजाने राणी जागी झाली, त्या दिव्याच्या प्रकाशात पाहिलं, अरे राजा आहे, ओळखलं तिने. पटकन उठली, नमस्कार केला. राजा म्हणाला, दुष्टे चांडाळणे दूर हो, व्यभिचार करतेस. राणीच्या लक्षात आलं राजाचा काही गैरसमज होतोय. तिने शेजारी जो पहुडलेला पुरुष आहे त्याला हलवलं, जागा केलं, बघ कोण आलाय, नमस्कार कर. राजा म्हणाला, लाज वाटत नाही तुला, जार पुरुषाला मला नमस्कार करायला लावते. त्यावेळेला राणीने सांगितलं, राजासाहेब तुमचा गैरसमज होतोय, तुम्ही गेलात त्यावेळेला आपल्याला एक मुलगा आहे हेही तुम्हाला माहिती आहे. होय आहे, हा तोच मुलगा आहे माझ्या शेजारी झोपलेला. हे ऐकलं आणि राजाच्या हातातली तलवार गळून पडली. विचार करायला लागला, आज आपण स्वतःच्या हातानेच आपल्या पतिव्रता पत्नीचा नाश करणार होतो, आपल्याच मुलाला आपण मारणार होतो, आपला वंश आपण समाप्त करणार होतो. पण आज जर माझा वंश वाचला असेल तर तो कशामुळे वाचला? आज त्या श्लोकाची किंमत राजाला पटली आणि तो राजा त्या श्लोकाकडे आता पुन्हा पाहायला लागला. काय होता श्लोक? काही नाही. त्या श्लोकामध्ये असं वर्णन होतं, सहसा न विदधीत क्रिया अविवेकः परमा पदाम पदम वृणुते हि विमृश्य कारिणम गुणलुब्धा स्वयमेव संपदः. या श्लोकाचा अर्थ असा आहे, कोणतंही काम करताना माणसाने 1000 वेळेला पहिले विचार करावा
की हे काम मी करावं की करू नये, आणि विचारपूर्वक काम करावं. जो विचारपूर्वक काम करणारा आहे त्याच्या या गुणावर लुब्ध झालेली माता महालक्ष्मी स्वतः त्याचं वर्णन करते. आणि जो अविचाराने काम करतो, विचार न करता काम करतो, तो मोठ्या संकटामध्ये सापडला जात असतो. हे जीवनसूत्र आहे. हे जीवनसूत्र जर आपण पाहिलं तर प्रत्येकाला लागू पडणार आहे की नाही. आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये काम करत असताना हे काम मी करावं की करू नये याच्या परिणामाचा विचार करून जर आपण त्या कर्मामध्ये प्रवृत्त झालो तर कधीही आपण संकटामध्ये सापडणार नाही. हे जीवनसूत्र त्या कवीने राजाला दिलं, सांगितलं. पण मला विचारायचं आहे, हे जीवनसूत्र कवीने राजाला फुकट सांगितलं का? नाही. त्याच्याकरता 1,00,000 स्वर्ण मुद्रा मोजून घेतल्या. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तेच कवीने राजाला सांगितलेलं जीवनसूत्र आज माझ्याकडनं तुम्हाला हे कळालंय की नाहीये? हा, मग आता तुम्ही मला लाख रुपये द्यायला काही हरकत आहे? विठ्ठल सांगायचं तात्पर्य माझं फक्त एवढंच आहे, कवीने राजाला एक जीवनसूत्र सांगितलं तर 1,00,000 स्वर्ण मुद्रा मोजून घेतल्या. मला विचारायचं आहे, ऋषी मुनींनी, संतांनी तुमच्या आमच्या करता किती वाङ्मय निर्माण करून ठेवलंय, पण या वाङ्मयाच्या मोबदल्यामध्ये तुमच्या आमच्याकडनं संतांनी काय अपेक्षा केली? ऐसी कळवळ्याची याती करीला भावीण प्रीती. मग असं जर असेल तर या ऋषींचे, या संतांचं आपल्यावरती ऋण आहे की नाही, कर्ज आहे की नाही? आहे. आणि तिसरं कर्ज जर आपल्यावरती कोणाचं असेल तर ते आपल्या पूर्वजांचं आहे, आई वडिलांचं आहे. विठ्ठल आणि म्हणून या प्रत्येकाच्या कर्जातून माणसाने मुक्त होण्याचा प्रयत्न करायचा असतो. कारण असं आहे, 3 गोष्टी अशा आहे की त्या फेडल्या वाचून समाप्त होत नसतात. ऋण वैर हत्या हे तो न चुकेले दिता. ऋण, वैर आणि हत्या त्याची परतफेडच करावी लागत असते. कोणाच्याही कर्जामध्ये राहायचं नाही. किंबहुना मोठी मंडळी इतकी सावध असतात. मी माझ्या गुरुदेवांकडे आळंदीला असताना रोजीचं दूध सुद्धा रोखीनं घेतलं जायचं. मी सवयीप्रमाणे महाराजांना प्रश्न विचारला, आपण महिन्याभराने त्यांना एकदाच रक्कम दिली तर काय फरक पडेल? महाराज म्हणाले, तुझं म्हणणं बरोबर आहे, परंतु आपण त्यांच्याकडनं दूध घेतलं आणि त्याची रक्कम देण्या अगोदरच जर आपली घटना घडली तर ते राहिलेलं कर्ज ते फेडण्याकरता आपल्याला पुन्हा जन्माला यावं लागेल. विठ्ठल विचार करा, जिथे 1 लिटर दुधाचं सुद्धा कर्ज आपल्यावरती राहू नये, ही भूमिका आहे. ती किती उच्च भूमिका आहे. मला एक व्यक्ती भेटली, महाराज कलियुगामध्ये तोच खरा बुद्धिमान हुशार. म्हटलं कोण? ज्याने भरपूर कर्ज घेतलं आणि न फेडता म्हणून गेला, तोच खरा हुशार. असं नसतं कधी बाबा. हे कर्ज कधी ना कधी फेडावं लागत असतं. मग हे कर्ज फेडण्याकरता आम्ही काय करावं हा मोठा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर दिलेलं आहे, यज्ञ यागादी करणे, देव पूजा करणे. कुठे देव मंदिर बांधलं जात असेल तर त्याला सहकार्य करणे. काही ठिकाणी देव मंदिर बांधलेले असतात, परंतु देवाच्या पूजेकरता काही निधीची आवश्यकता असते. नित्य पूजा उपचार व्यवस्थित झाले पाहिजे, मग त्याच्याकरता सहकार्य करणे. या अशा देवसंबंधी सहकार्यातून, दानातून, देव ऋणातून मुक्तता होत असते. दुसरी मुक्तता जी आहे ती ऋषी ऋणातून आहे. संतांचा जर आपण विचार केला तर काय दिलं म्हणजे या संतांच्या ऋणातून आपण मुक्त होऊ. हे वेता पाय
काय द्यावे त्यांसी व्हावे उतराई ठेवी ताहा पायी जीव थोडा ता ठेवी ता हा हे पायी जीव ठेवला तरी असा ठेवी तो नाही ठेवी ताहा पायी जीव थोडा जीव जरी त्यांच्या चरणी समर्पण केला तरी सुद्धा तो अपुरा पडणारा आहे मग जीव समर्पण करून सुद्धा जर ऋणातून उरून होऊ शकत नसो आम्ही तर मग काय आम्ही केलं पाहिजे तर त्याचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे त्यांनी जे वाङ्मय निर्माण करून ठेवलेलं आहे त्या वाङ्मयाचं पारायण चिंतन केवळ यानेच त्या ऋणातून मुक्तता आहे विठ्ठल आणि म्हणून आपल्याकडे वेदाने आपल्याला उपदेश केलेला आहे स्वाध्याय प्रवचनाभ्यान्न प्रमदितव्यम स्वाध्यायापासून कधीही चुकू नका स्वाध्याय करणं म्हणजे काय आहे रोज या सद्ग्रंथांचं पारायण करणे चिंतन करणे हा स्वाध्याय आहे किंबहुना ज्या दिवशी आपल्याकडनं काही चिंतन झालं नाही पारायण झालं नाही तो दिवस वांझोटा झाला म्हणून वेदाची आज्ञा आहे अवंध्यम दिवसं कुर्यात दिवस हा अवंध्य केला पाहिजे चला देव ऋणातून कसं मुक्त व्हायचं तो पर्याय कळाला ऋषी ऋणातून मुक्तता प्राप्त करून घेण्याचा पर्याय प्राप्त झाला पितृ ऋणातून मुक्त व्हायचंय याच्याकरता काय केलं पाहिजे तर पितृ ऋणातून मुक्त होण्याकरता पितरांच्या उद्देशाने अन्नदान आणि नामस्मरण पिंडदान करावं अगदी जगद्गुरु तुकोबारायांनी हाच विचार सांगितला माझे माझे झाले गयावर विष्णू पदावरती पिंडदान केलं आणि त्याचा परिणाम असा सांगितलाय माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋण अर्थात पिंडदान केल्याने गया श्राद्ध केल्याने आई वडिलांची सेवा केल्याने तन्निमित्ताने अन्नदान केल्याने पितृ ऋणातून मुक्तता होत असते आणि हे जे काही पितृ ऋणातून मुक्त होण्याचं लक्षण आहे तेच लक्षण आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी पाहायला मिळत आहे वैकुंठवासी मातोश्रींच्या जाण्याने परिवारामध्ये हळहळ निर्माण झाली कारण असं आहे आईच्या जाण्याने पोरकेपण प्राप्त होत असते शास्त्रकारांनी गोड विचार मांडलाय एखाद्याची आईतः हयात असेल आणि वडील निवर्तले गेले तर त्याला पोरकेपण नाही पण एखाद्याचे वडील तह हयात आहेत आणि आई गेली तर त्याला पोरकेपण आलाय मातृलाभे सनाथत्वम अनाथत्वम विपर्यये योग वासिष्ठामध्ये हा विचार आहे आणि म्हणून आपल्याकडे व्यवहारामध्ये सुद्धा म्हण आहे स्वामी तिन्ही जगाचा तो आई विणा भिकारी आहे आणि असं असल्यामुळे हे मातृश्रींचं जे काही आहे ते जीवाला असलेलं अभयत्व हे विशेष आहे किम पाहून आम्ही या पुढे सांगेल जगातला सर्वात जवळचा संबंध जर कोणता असेल तर तो आईचा आणि लेकराचा आहे किंबहुना धनुर्धरा जो मातेची आहे उदरा तो मातेचा सोयरा की तुला पाव अंतःकरणातील सुखदुःखांच्या संवेदनांचा संबंध जो आहे तो मातृत्वाशी निगडीत आहे एखादी आश्चर्यकारक घटना आपण पाहिली अपघात पाहिला काही असं विलक्षण दृश्य पाहिलं माणसाच्या मुखातनं शब्द बाहेर पडतो अरे बापरे परंतु
चालता चालता कदाचित ठेच लागली, पायात काटा टोचल्या गेला, कुठे चमक भरली, कुठे काही त्रास झाला. मला विचारायचंय, मुखातनं शब्द काय बाहेर पडतो? आई ग. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की अंतःकरणातल्या सुखदुःखांचा संवेदनांचा संबंध हा मातृत्वाशी निगडीत आहे, अत्यंत जवळचं नातं आहे. आणि असं असल्यामुळे ज्यांच्या आयुष्यामध्ये मातृछत्र हे दीर्घकाळ पर्यंत आहे, जगातले ते भाग्यवान आहेत. विठ्ठल सांदीपणी ऋषींकडे भगवान श्रीकृष्णांचं विद्याध्ययन झालं आणि भगवान श्रीकृष्णांनी गुरु दक्षिणा म्हणून मृतपुत्र गुरुपुत्र सुद्धा आणून दिला. आता सांदीपणींनी भगवान श्रीकृष्णांना सांगितलंय, तुला काय मागायचं असेल ते मागून घे, देतो. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं, देवा गुरुदेव पाहिजे तर तसं सगळंच आहे माझ्याकडे, देव आहे, पण तरी सुद्धा आपण म्हणत आहात तरी मी काही गोष्टी मागतो. काय मागता? तिलकम विप्र हस्तेन, नेहमी माझ्या कपाळी तिलक जे आहे ते ब्राह्मणाच्या हातून व्हावा. मातृहस्तेन भोजनम, मला माझ्या शेवटपर्यंत माझ्या आईच्या हातचं जेवण मिळावं. आणि दानंच्या आत्महस्तेन देहि मे मधुसूदन, दान माझ्या हाताने व्हावं. यामध्ये भगवान श्रीकृष्णाने मागितलेलं वरदान महत्वाचं आहे की आईच्या हातचं जेवण हे मला मिळावं. आणि म्हणून आपण भगवान श्रीकृष्णांचं चरित्र बघा, शेवटपर्यंत मातृछत्र भगवान श्रीकृष्णांचं तहा हयात आहे, हे वैशिष्ट्य आहे. अगदी 95च्या आसपास वय, इतकं प्रदीर्घ जीवन आजच्या कलियुगामध्ये थोडस कठीण होत चाललेलं आहे आता. परंतु निश्चितचपणे मी या तीनही भावंडांचं, बहिणींचं अभिनंदन करेल की इतके वर्षपर्यंत हे मातृछत्र आपल्यावरती होता. मला महाराजांनी आता सांगितलं, आम्ही 3 बहिणी 3 भाऊ. मला नहुषाची आठवण झाली. नहुषाला सुद्धा एकंदरीत 6 अपत्य. भागवतात असं वर्णन आहे, जसे या जीवाला 5 ज्ञानेंद्रिय आणि 6वं मन आहे, तसे नहुषाला 6 अपत्य होते, तसे आई साहेबांना हे 6 अपत्य. आणि अपत्यही आपण जर पाहिले तर माझ्यापेक्षा आपण अधिक जाणकार आहात. सर्वांची भूमिका ही शुद्ध आहे, सरळ भूमिका आहे, ही फार महत्वाची आहे. आणि ही सगळी संस्कार जी आहे ही मातेकडनं आलेली आहे. कारण सामान्यतया एखाद्या ठिकाणी जर पीक चांगलं दिसलं तर जो खरा शेतकरी आहे तो वर्णन त्या पिकाचं करत असतो का त्या मातीचं करत असतो? भूमीचे मार्दव डावी कुंभाची गवलव. पीक चांगलं असेल तर त्याचं मुख्य हेतू कारण जे आहे तर ती जमिनीचा पोत आहे. त्याप्रमाणे मुलं जर चांगली असतील तर त्या पाठीमागची भूमिका ही त्या मातेच्या आचरणाची आहे. विठ्ठल तसं इथे आल्यानंतर कळालं, हरिभक्तीपरायण श्री बापू यांच्याही मातोश्री 99 वर्षापर्यंत आता प्रवेश झालाय. मी भगवंताकडे प्रार्थना करीत की त्यांचा शताब्दी सोहळा हा साजरा करण्याची आम्हाला संधी प्राप्त झाली पाहिजे. मातृछत्र विलक्षण आहे आणि असं जे मातृछत्र आहे त्याचा हा झालेला वियोग आहे. दुःख तर आहेच आहे, परंतु दुःखामध्ये सुद्धा आपलं कर्तव्य कर्म आपण केलं पाहिजे, म्हणून ही सेवा या ठिकाणी होते. असो, सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायांनी फार गोड विचार मांडलेले आहेत. मरण तर प्रत्येकाला येणारच आहे, परंतु मरणापूर्वी आपण आपलं जीवन कृतार्थ कसं करून घेतलं पाहिजे त्याचा आदर्श वस्तू पाठ या अभंगाच्या माध्यमातून दिलाय. फार गोड विचार आहे.
आपल्या उद्धाराकरता प्रयत्न माणसाने केव्हा करायचे? मरणाला प्राप्त होण्यापूर्वी करायचे असतात. यावत स्वस्थमिदं शरीर मरुजम यावत जरा दूरतः यावत चेंद्रिय शक्तिर प्रतिहता यावत क्षयो नायुषः आत्मश्रेयसि तावदेव मनुजा कार्य प्रयत्नो महान संदीप्ते भुवने हि कूपखननं प्रत्युद्यमः कीदृशः. इतकं सुंदर विचार आहे. यावत स्वस्थमिदं शरीरम अरुजम, जोपर्यंत हे शरीर स्वस्थ आहे, अरुज आहे, याचा अर्थ कुठल्याही प्रकारची व्याधी त्याला जडलेली नाहीये. यावत जरा दूरतः, जोपर्यंत म्हातारपण लांब आहे. यावत इंद्रिय शक्ती ही अप्रतिहता, जोपर्यंत इंद्रिय शक्ती ही अप्रतिहत आहे. प्रत्येक इंद्रिय आपापलं कर्म करण्याकरता समर्थ आहेत. फार गोड विचार आहेत. ज्ञानोबाराय देखील आपल्याला समजून सांगतात, जव नाईकणे पावे तव ऐकुनी घालिया घवे. जोपर्यंत ऐकायला येत नाही अशी परिस्थिती होत नाहीये निर्माण, तोपर्यंत माणसाने भरपूर ऐकून घ्यावं. जोपर्यंत मुका होत नाही, आपली वाणी बंद पडत नाही, तोपर्यंत वाचा वा हे सुभाषित, माणसाने भरपूर बोलून घ्यावं. जोपर्यंत दिसताय तोपर्यंत देवाचं दर्शन करून घ्या. सगळ्या गोष्टी जोपर्यंत अनुकूल आहे तोपर्यंत करायच्या. इंद्रिय शक्ती अप्रतिहत आहे. किंबहुना यावत क्षयो नायुषः, जोपर्यंत आयुष्याचा क्षय झालेला नाही, अर्थात मरण आलेला नाहीये, तावद एव, तोपर्यंतच आत्मश्रेयसी मनुजा कार्य प्रयत्नो महान, आपला उद्धार व्हावा याकरता माणसाने जोरदार प्रयत्न केला पाहिजे. कारण एकीकडे घराला अग्नी लागलाय आणि दुसऱ्या बाजूला जर टिकाव फावडं घेऊन विहीर खणायला सुरुवात केली तर हे जसं उपहासास्पद आहे, त्याप्रमाणे अंतिम घटकेमध्ये आपलं जीवन कृतार्थ होण्याकरता प्रयत्न करणं हे उपहासास्पद आहे. विठ्ठल कदाचित कुणी म्हणेल, महाराज अहो आम्हाला काही काळजी नाहीये का? कारण आमच्याकडे भरपूर सत्ता आहे, संपत्ती आहे, त्यामुळे मरण जरी आलं तरी सुद्धा आम्ही त्याला सत्ता संपत्तीच्या जोरावरती रोखून धरू. असं जर कदाचित कोणी विचार करत असेल तर त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या अंतिम चरणात देतात. मग तेथे महाराज स्पष्ट रीतीने सांगतात, मग तेथे नचले काही
सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. सत्ता संपत्तीने मनुष्य मनुष्याला मरणाला रोखू शकत नाही. किंबहुना सिकंदर म्हणून एक व्यक्ती होऊन गेली की नाही, सामान्यतः जगत जेता मानली जाते. पण ज्या वेळेला मरण जवळ आलं, लक्षात आलं सत्ता संपत्ती उपयोगाला येणारी नाही आहे. म्हणून आपले जे मंत्री होते त्यांना सांगितलं, ज्यावेळेला माझं मरण होईल त्यावेळेला माझी अंत्ययात्रा काढत असताना एका बाजूला माझं सर्व सैन्य असू देत, एका बाजूला माझं सर्व धन चालवा आणि अशी माझी अंत्ययात्रा काढा. मंत्रीने प्रश्न विचारला, आपण असं जे सांगितलं त्याचं कारण काय? कारण असं आहे, मोठी माणसं ज्या वेळेला काही कृती करतात त्या कृती पाठीमागे काहीतरी हेतू असतो, कारण असतं. त्या सिकंदराने सांगितलं, मला जगाला हे सांगायचंय, बेसुमार माझ्याकडे धन आहे, सत्ता आहे, परंतु ज्या वेळेला मरण आलं त्यावेळेला याचा काहीही उपयोग झाला नाही. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, ही अवस्था आहे. मग तिथे न चले काही, कुणाचं काही चालत नाहीये. मग तिथे एकमेव गोष्ट आपल्या सोबत येणारी असते, पुढे संचित जाईल ग्वाही. फक्त कर्म माणसाच्या सोबत येत असत. कर्मानुगो गच्छति जीव एकहा. ज्यावेळेला यमाची आज्ञा होते त्यावेळेला कर्म फक्त सोबत येणार आहे आणि त्या कर्मानुसारच आपल्याला पुढे पारलौकिक गती प्राप्त होणार आहे. माणसं ऐहिक जीवनाचा जास्त विचार करतात. ऐहिक जीवनामध्ये आपल्याला सुख मिळालं पाहिजे, संपत्ती मिळाली पाहिजे, अमुक मिळालं पाहिजे, तमुक मिळालं पाहिजे, त्याच्याकरता अनेक कष्टही करतात. परंतु ऐहिक जीवनाचा जर आपण विचार केला, 60, 70, 80 वर्षाचं आयुष्य हे कसंही निघून जाईल, पण माणसाचं खरा ध्येय, खरी नजर जी आहे ही मरणोत्तर सद्गतीवरती असली पाहिजे. विठ्ठल बऱ्याच जणांचा विचार आहे इथे कसंही वागा, पुढे आपलं चांगलंच होणार आहे, असं होत नसतं. ज्ञानोबाने कोड विचार मांडलाय, आया दयाचे ऐहिकची धड नाही, दयाचे पारंत्रिक पुससी काही. ज्याचं ऐहिक जीवनच योग्य नाहीये त्याच्या सद्गतीचा विचार करता येऊ शकत नाही. पण आपलं कर्म नेहमी चांगलं असलं पाहिजे, ही महत्वाची बाब आहे. मग ही गोष्ट ज्या वेळेला लक्षात आली त्यावेळेला साधकांच्या अंतःकरणामध्ये प्रश्न निर्माण झाला की जर असं असेल तर मरणा अगोदरच आम्ही काहीतरी साधना केली पाहिजे. काय साधना करावी? आमच्याकडनं काही चुका होतात. तुकोबाराय सांगतात तीच तर गोष्ट आहे. म्हणून 4ही चरण बघा, शेवटचं पालुपद एकच आहे, चुकू नको, चुकू नको. मग आता काय चुकू नको, कशा करता चुकायचं नाहीये त्याचा विचार आपल्याला तुकोबाराय सांगणार आहेत. आयुष्यामध्ये जगत असताना या गोष्टीविषयी चुकायचं नाही. तर काय चुकायचं नाही, पहिल्या चरणामध्ये एक साधना सांगतात. चरण जर आपण पाहिलं तर एक महत्वाची साधना जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला सांगितली आहे. जर आपलं आयुष्य कृतार्थ व्हावं असं वाटत असेल तर तीर्थयात्रा करा.
कुठपर्यंत तीर्थयात्रा करायची? जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये. जोपर्यंत हात पाय चालता आहेत, सर्व शरीर सिद्ध आहे, तव तू आपुले स्वहित पाहे. तोपर्यंतच आपल्या कल्याणाचा विचार करा. आणि ते कल्याण होण्याकरता तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थयात्रेला जा, तीर्थयात्रा करा, याविषयी चूक करू नका. हा असा या चरणाचा एक सरळ सरळ प्रथम उपस्थित अर्थ आहे. पण मला जो भावतो थोडस चिंतन करत असताना, तीर्थयात्रे जाय इथपर्यंत एक स्वतंत्र भाग आहे, पण ती तीर्थयात्रा करत असताना चुकू नको हा त्याचा दुसरा भाग आहे. प्रश्न आपसुकाच निर्माण होईल की तीर्थयात्रे जाय मान्य आहे, पण मग तीर्थयात्रा करताना चुकायचं नाही म्हणजे काय करायचं नाही. मग हे त्यावेळेला कळेल, त्यावेळेला या चरणाचा भाव होईल असं मला वाटतं. मग काय तीर्थयात्रा करताना चुका होतात? तर पहिली गोष्ट शास्त्रकारांनी सांगितली, तीर्थयात्रा जी करायची असते ती पायी करायची असते, ती वाहनात बसून करायची नसते. पायी तीर्थयात्रा घडो. आता मी पद्मपुराणाच्या आधाराने बोलणार आहे. तर पद्मपुराणामध्ये असा विचार आलाय की तीर्थयात्रेचं जे फळ सांगितलेलं आहे शास्त्रकारांनी, पायी तीर्थयात्रा केली तर तेवढं संपूर्ण फळ मिळत असतं. परंतु तीच तीर्थयात्रा जर आपण गाडीत बसून गेली, तदर्थम फलम यानेन, अर्ध फळ त्या ठिकाणी समाप्त होत असतं. 100% गाडीने केल्यामुळे अर्ध गेलं, खाली किती राहिलं? 50%. चला टक्क्याने विचार करा आता तुम्ही. चला आता त्याच्या पुढे सांगितलं, तीर्थक्षेत्रावर गेल्यानंतर जर आपण पायामध्ये चपला बुट घालून त्या तीर्थक्षेत्रावरती वावरलो तर त्यातलं अर्ध जात असतं. म्हणजे पहिलं 50 गेलं होतं, आता त्याच्यातलं अर्ध गेलं, राहिलं किती? फक्त 25%. आणि म्हणून आपण जुना इतिहास जर पाहिला, वैकुंठवासी गुरुवर्य प्रातस्मरणीय मामासाहेब इतिहास साक्ष आहे, आळंदीमध्ये येत असत, इंद्रायणीच्या पहिलं तिरीच चप्पल हातात घेत असत. कधीही आयुष्यामध्ये मामांनी इंद्रायणीच्या अलीकडे आळंदीमध्ये पायात वाहनं घातली नाहीत. फार महत्वाची भूमिका आहे. की अनेक ठिकाणी किंबहुना मला तर दर्शन झालं नाही, परंतु पूर्व सुरींकडनं जे श्रवण केलं, मोठी मोठी ही अध्वर्यू मंडळी, वैकुंठवासी गुरुवर्य श्री धुंडा महाराज देगलूरकर, शंकर महाराज खंदारकर, रंगनाथ गुरुजी परभणीकर, अशी मंडळी ज्यावेळेस त्र्यंबकेश्वरी येत असत, अनवाने पायानेच फिरत असत. आणि ब्रह्मगिरीवरती आज आपण जातो की नाही, परंतु ते ब्रह्मगिरीवरती सुद्धा जात नसत. कारण ब्रह्मगिरी हे शिवपुराणानुसार साक्षात भगवान शंकरांचं स्वरूप आहे. भगवान शंकरांना जो ब्रह्मदेवाचा शाप झाला होता की आपण दगड व्हाल, तर तो पाषाण स्वरूप म्हणजे ती ब्रह्मगिरी आहे. म्हणून आपण प्रदक्षिणा करतो जी ब्रह्मगिरीला, ती ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा आहे, ती साक्षात भगवान शंकरांची परिक्रमा आहे. तर भगवान शंकरांच्या या स्वरूपाला आपल्या चरणाचा स्पर्श होऊ नये म्हणून नाथ महाराजांचं दर्शन घेतलं की तिथूनच साष्टांग दंडवत घालायचे. विठ्ठल माझा मुद्दा तीर्थयात्रेचा चाललेला आहे. तीर्थ क्षेत्रावर जाऊन पायात चप्पल घालून फिरलो की त्यातलं अर्ध गेलं, राहिलं 25%. तदर्थम तैल मांसाभ्याम, त्याही ठिकाणी जाऊन क्षेत्रावर गेला तर तीर्थात स्नान केलं पाहिजे. हा फार महत्वाचा भाग आहे. आपण पंढरपूरला गेलो तर पंढरपूरचा विधी आपल्याला दिलाय की नाही? काय विधी आहे? चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा, ते सांगितलेलं आहे. माणसं काय करतात, रूमवरच आंघोळ करतात आणि चंद्रभागेवर हातपाय धुतात. तसं चालत नाही. शास्त्रकारांनी सांगितलंय, ज्या तीर्थक्षेत्री गेलेला आहात त्या क्षेत्रामध्ये असलेलं जे तीर्थ आहे त्या तीर्थामध्ये स्नानाला जायचं. पण ते सुद्धा कसं जायचं, तर रूमवर पहिले स्नान करायचं आणि ते स्नान केल्यानंतर मग त्या तीर्थावरती स्नानाला जायचं. माणसं काय करतात, पारोशेच जातात स्नानाला, आहे की नाही? आपण पारोशे असतो आणि ते स्नानाला जातो, म्हणजे कुठेतरी आपलं स्नान घडावं
याच्याकरता आपण त्या ठिकाणी जात असतो. पण तीर्थस्नान हे शरीर शुद्धी करता नाहीये, ते अंतःकरण शुद्धी करता आहे. आणि असं असल्यामुळे जोपर्यंत आपण पहिले पवित्र नाही तोपर्यंत आपल्याला तीर्थस्नानाचा अधिकार नसतो. विठ्ठल म्हणून पहिलं स्नान करा. स्नान केल्यानंतर त्या तीर्थाकडे जा. जिथून तीर्थ दिसेल तू तिथून पहिले त्या तीर्थाला वंदन करा. तीर्थाजवळ गेल्यानंतर त्या तीर्थातील माती असेल, वाळू असेल, एक मुठभर उंजळभर ती पहिले बाजूला काढून टाका. त्यानंतर तीर्थाची प्रार्थना करा आणि तीर्थ प्रार्थना करून आपली बेंबी बुडेल इथपर्यंत पाण्यामध्ये जाऊन स्नान करायचं आहे. पण तेही पाण्यामध्ये तीर्थात जात असताना शास्त्रकार सांगतात पाय सरकवत न्यायचा. पाय जर आपण उचलून त्यामध्ये टाकला तर तीर्थदेवता पायंदळी तुडवल्याचं पाप लागत असतं. असं पाय सरकत सरकत पुढे न्यायचा आणि बेंबी इतक्या पाण्यामध्ये जाऊन स्नान करायचं. बरेच जण असे असतात, पोहता येत असतं, पाणी चांगलं पाहिलं की वरतूनच उडी मारतात. असं ते चालत नाही. बघा गंमत कशी आहे. आणि त्या तीर्थामध्ये असं स्नान करत असताना आपण असं अंग जर चोळलं तर शास्त्रकार सांगतात जे तुम्हाला फळ सांगितलेलं आहे त्याच्यातलं अर्ध जातं. आता 25% राहिलं होतं, त्याच्यातलं अर्ध गेलं. राहिलं किती? 12.5% राहिलं. विचार करा थोडासा. जिथे अंग सुद्धा तीर्थामध्ये चोळून स्नान करू नये तिथे आपण आपली स्नान झालं की आपले कपडे तिथेच त्याच्यामध्ये पिळतो. हे कुठे पटेल ते सांगा मला. गंमत आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन सांगितलेलं आहे की तीर्थक्षेत्री गेल्यानंतर किंवा तीर्थक्षेत्री जाताना काही गोष्टी करू नये. काय करू नये तर तीर्थावर गेल्यानंतर दान घेऊ नये, प्रतिग्रह घेऊ नये. दान करावं. तीर्थ प्रतिग्रहाचा दोष सांगितलेला आहे. तीर्थक्षेत्रावर गेल्यानंतर विषय सेवन करू नये. सर्वम हरति मैथुने. विषय सेवन केलं तर सगळं पाप पुण्य जात असतं. तीर्थक्षेत्रावर जाऊन जर आपण खोटं बोललो तर आपलं सर्व पुण्य जात असतं. तीर्थयात्रा करायची या नियमाने करा. आणि याच्या पलीकडे आणखी एक गोष्ट सांगून जाईल. तीर्थयात्रेला जर आपण निघालो आहोत तर तीर्थयात्रा करत असताना आपल्या स्वतःचं अन्न सेवन करत चला. ही सर्वात महत्वाची भूमिका आहे. कारण तीर्थयात्रा करत असताना आपण इतर अन्न सेवन करत गेलो तर ज्याने अन्नदान केलेलं आहे त्याला ते फळ प्राप्त होत असतं. जो तीर्थयात्रा करणार आहे त्याची फक्त हमालीच होत असते. महाराज मी माझ्या मनाचं बोलत नाही, शास्त्राच्या आधाराने बोलतो आहे. नर्मदा माईच्या किनारी सुद्धा असे सदाव्रताची आपल्याला उपासना पाहायला मिळते. आणि तीर्थयात्रेला चालला आहात तर तीर्थयात्रा करत असताना देवाचं नामस्मरण करीत जा. तीर्थयात्रे तुझे नाव, तीर्थयात्रे तुझे नाव, वाचे विठ्ठल नाम देव, वाचे विठ्ठल नाम देव, संता संगे देव, संता संगे देव, वासुदेव तीर्थयात्रे सुखी जाऊ, परंतु मुखाने मात्र देवाचं नामस्मरण करीत जाऊ. गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा.
घात जागा. हे तीर्थयात्रा प्रकरण आहे आणि अशा रीतीने तीर्थयात्रा केली तर त्या तीर्थयात्रेचं फळ आहे. थोडा विचार करा, आपण यापैकी किती चुकत आहोत आणि किती व्यवस्थित रीतीने करत आहोत. ही बाब तुकोबरायांच्या डोळ्यासमोर आहे. म्हणून तुकोबराय सांगतात तीर्थयात्रेत जाय पण चुकू नको. ही भूमिका आहे. तीर्थयात्रा या रीतीने केली पाहिजे. चुकून तीर्थयात्रेला जाऊ नका. अरे तू पुरस्तर जा असं. ही पहिली साधना आहे. जर जीवन कृतार्थ करून घ्यायचे तीर्थयात्रा करा. जशी तीर्थयात्रा करा तशी दुसरी साधना आहे. क्रम सुद्धा फार गोड आहेत बरं का. ज्याची तीर्थयात्रा करण्याची शारीरिक क्षमता आहे त्याने तीर्थयात्रा केली पाहिजे. पण एखादा असा असेल की आता तीर्थयात्रा करण्याची क्षमता नाहीये, मग त्याने काय करावं? मग त्याने घरात बसून देवाचं नामस्मरण करावं. अभंगाचं दुसरं चरण. जेव्हा हा काळ गेला, जेव्हा काळ गेला, तव तू हरिगुण गाय ऐक वहिला. जोपर्यंत काळ दूर आहे तोपर्यंत नाही तीर्थयात्रा करता येत ना. एक साधना करा. कोणती साधना करा? तव तू हरिगुण गाय ऐक. हरिगुणाचं गायनही करा, हरिगुणाचं श्रवणही करा. वहिला हा शब्द फार महत्वाचा आहे. वहिला काय आहे तर आसक्ती रहित होऊन. अगदी याला वहिला शब्दाचं निर्वचन मी करेन. तरी झडझडून वहिला निघ ये भक्तीचे वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. मने भाव धरून या भला, न वंचे त्याला चुकू नको. अंतःकरणामध्ये सद्भाव धारण करून हरिगुण गायन करा, हरिगुण श्रवण करा. पण इथे सुद्धा तुकोबरायांनी सांगितलंय चुकू नको. आता इथे काय चूक निर्माण होऊ शकते तर गाय ऐक यामध्ये गायन करत असताना अभिलाषा ही चूक आहे आणि श्रवण करत असताना अंतःकरणामध्ये शुद्ध भाव नसणं ही चूक आहे. विठ्ठल अगदी या भावाचा विचार आपल्याला ज्ञानोबरायांनी हरिपाठात सांगितला. न सोडी हा भावो, न सोडी हा भावो, न सोडी हा भाव टाकी रे संगे. न सोडी हा भावो, न सोडी हा
भाव न सोडी हा भाव टाकी रे संगे न सोडी हा भाव न सोडी हा भाव न सोडी हा भाव टाकी रे संगे न सोडी हा भाव 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 टाकी रे संगे राम कृष्ण हो नित्य होडी 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 हरी मुखे म्हणा 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 हरी स्पष्ट रीतीने मौलीने विचार मांडला न सोडी हा भावो टाकी रे संदेह रामकृष्ण ठाव नित्य पुढे. हा भाव सोडू नको. कोणता भाव सोडायचा नाही याचं पूर्वचरण जर आपण पाहिलं जप तप कर्म क्रियानेम धर्म सर्वा घटी राम भाव शुद्ध. सर्वा घटी राम असा शुद्ध भाव जो आहे हा शुद्ध भाव न सोडी. श्रवण करत असताना ऐकलंय पुष्कळ परंतु अंतःकरणामध्ये जर सर्वांमध्ये एकमेव परमात्मा नांदतोय असा शुद्ध भाव नसेल तर त्या श्रवणाला तितकी किंमत नाहीये. बोलतोय सांगतोय परंतु सांगत असताना जर अंतःकरणामध्ये अभिलाषा धारण करून तो सांगत असेल तर मग त्या सांगण्याला सुद्धा तेवढी किंमत राहत नाही. ह्या त्याच्यामध्ये असलेल्या चुका आहेत. म्हणून असं वाटतं की फलासक्तीपासून बाजूला होऊन हा भाव न सोडता तू हरिगुण गा हरिगुणाचं श्रवण कर न वंचे त्याला चुकू नको. चला ठीक आहे. अजून काही साधनं आहे काय? म्हणलं आम्ही हे करू मान्य आहे परंतु जसं आपण परमार्थाच्या दृष्टिकोनातून हे करत जातो त्याप्रमाणे आपल्या जीवनाचं एक दुसरं अंग महत्वाचं आहे की जीवनामध्ये जसं साधन आहे तसं जीवनामध्ये धन पण आहे. दोन्ही गोष्टी आहेत की नाहीये? धना वाचून तर आज काहीच होत नाहीये पण गंमत अशी आहे धन कमावताना हे कसं कमवावं आणि त्याचा विनियोग करताना हे कसा करावा या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे नीच करी. हे चरण जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये 3 मुद्दे वेगवेगळे सांगितलेले आहेत. पहिला मुद्दा असं सांगितलेला आहे पैसा मिळवायचा कसा. दुसरा मुद्दा सांगितलेला आहे मिळवलेल्या पैशाविषयी भावना कशी धारण करायची आणि तिसरा मुद्दा सांगितलेला आहे त्याचा विनियोग कसा करायचा. बघा कसं आहे जोडून या धन उत्तम व्यवहारे. धन जोडायचं परंतु कसं जोडायचं उत्तम व्यवहारे म्हणजे मिळवायचं कसं ते याच्यात सांगितलेलं आहे. आता मिळालंय की नाही पण मिळालेल्या धनाविषयी भावना कशी पाहिजे तर त्याचं उत्तर दिलं उदासे म्हणजे उदासीन भावना असली पाहिजे. ठीक आहे पैसा कधीही एक ठिकाणी राहणारा नाहीये तो कुठे ना कुठे जाणारच आहे. मग जिथे तुम्ही विनियोग करणार आहात तिथे विनियोग कसा कराल. विचारे वेच करी विचारपूर्वक वेच करा. 3 टप्पे आपल्याला सांगितलेले आहेत. मग धनाचा सदुपयोग जर असेल धनाचा सदविनियोग जर असेल तर तो कुठे होऊ शकेल तर त्याचा विचार महाराजांनी तृतीय चरणात सांगितला. जोडून धन घाने माती जोडून धन घाने माती जोडून धन घाने माती जोडून धन घाने माती ब्रह्मा वंदे पूजन येते ब्रह्मा यती पूजन आचरण दया होते आचरण दया होते
दुरी पेला पायाचे दुरी पेला धन जोडून न घाली माती ब्रह्मवृंदे पूजन यती. पैसा असतो माणसाकडे, परंतु पैशाचा विनियोग कुठे केला पाहिजे हे बऱ्याच वेळेला माणसाला कळत नाही. आणि जर अयोग्य ठिकाणी त्या द्रव्याचा विनियोग झाला तर त्याने फार मोठी अनर्थ परंपरा पाठीमागे लागते. कुपात्र दानाचे भवे तरी दारिद्र्य दोषेन करोति पापम पाप प्रभावान नरकम प्रयाती पुनर्दरिद्री पुनरेव पापी. ही जी काही अनर्थ परंपरा आहे ही केवळ अपात्री धनाचा विनियोग केल्यामुळे, आणि त्यामुळे महाराज सांगतात या धनाच्या बाबतीमध्ये सुद्धा चुकू नको. धन जोडून न घाली माती. जर आपण सत्कर्मा व्यतिरिक्त धनाचा विनियोग केला तर ते धन मातीत घातल्यासारखं आहे. शास्त्रकाराने फार गोड विचार केला आहे की मिळवलेलं जे धन आहे या धनाच्या माध्यमातून जर आपण धर्म केला तर विनाशी धन जातं, परंतु अविनाशी पुण्य प्राप्त होतं. नाथ महाराजांनी फार गोड विचार मांडला. धनाचे निपांगे धर्माची आला असे निजांगे. धनाच्या स्वरूपाने या जीवाकडे साक्षात धर्मच जणू काही चालत आलेला आहे. थोडा विचार करा ना, पैसा कितीही टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला तो टिकतो का? बऱ्याच जणांना असं वाटत होतं की आपलं तर चाललेलं आहे, परंतु पुढच्या पिढ्यांकरता आपण काही कमावून ठेवलं पाहिजे, आणि म्हणून कपाटाची कपाट भरून ठेवली महाराज. पण एक दिवस मात्र सायंकाळी 8 वाजेला ज्यावेळेला मन की बात प्रगट झाली त्यावेळेला कपाटातलं काय करायचं हा मोठा प्रश्न निर्माण झाला. बऱ्याच जणांना तर हिशोब देता येत नाही, यामुळे जाळून टाकावे लागले महाराज. मला विचारायचं आहे, असे जाळून टाकण्यापेक्षा त्या धनाने जर दान केलं असतं, धर्मकर्म केलं असतं तर अविनाशी असं पुण्य मिळालं असतं का? नाही, निश्चितपणे मिळालं असतं. म्हणून धनाचा विनियोग हा सत्कर्मामध्ये करा. ब्रह्मवृंदे पूजन यती. यती याचा अर्थ संन्यासी वगैरे. किंबहुना मनुस्मृतीने असा विचार मांडलेला आहे, आपण धन कमवावं आणि मिळवलेलं धन कसा विनियोग करायचा कळत नाही ना, ते धन संतांना समर्पण करावं, ते सद्विनियोग त्याचा करत असतात. हा गोड विचार आहे. आणि केवळ हे नाही तर याला जोड द्यायची. सत्य आचरण दया भूती करे सांगाती चुकू नको. आयुष्यामध्ये सत्य भाषण करावं आणि आचरण चांगलं असलं पाहिजे. प्रत्येकाच्या ठिकाणी सद्भाव धारण करून या रीतीने जर आपण जगलो तर या धनाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला कृतार्थता सिद्ध होणारी आहे. हा विचार मांडला. ज्याप्रमाणे धन आपल्या आयुष्यामध्ये येतं ना, त्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच रीतीने येणारी एक गोष्ट म्हणजे ती अशी आहे की आपल्या आयुष्यामधलं यौवन आहे. बाल अवस्था, युवावस्था आणि मग पुढे वार्धक्य अवस्था आहे. आणि खरा परमार्थ जर कुठे होत असेल तर तो युवावस्थेमध्ये होत असतो. ज्याचा युवावस्थेत परमार्थ झाला त्याचाच खरा परमार्थ आहे. जे म्हणतात रिटायर झाल्यानंतर आम्ही हेच करणार आहे, त्यांचं काही खरं नाही आहे. काही खरं नाही आहे. किंबहुना सेवानिवृत्त झाल्यानंतर आम्ही परमार्थ करणार आहोत असं म्हणणारा म्हणजे समुद्राच्या लाटात थांबल्यानंतर मी आंघोळ करणार आहे असं म्हणण्यासारखं आहे. हे कितपत योग्य आहे? त्याच्या लाटात थांबत नाही, याचं स्नान काही होत नाही. त्यामुळे जो परमार्थ करायचा असतो तो परमार्थ युवावस्थेतच करायचा असतो. पण दुर्दैव असं आहे, युवावस्थेमध्ये परमार्थाकडे प्रवृत्ती न होता ती विषय सेवनाकडे प्रवृत्ती होते. म्हणून महाराजांनी सर्वात महत्वाचा धोका या चरणामध्ये सांगितला आहे. जय
दशा यौवन बाणली अंगी, अंगीला नवे विषय सगळे. युवावस्था ही चांगली देखील आहे आणि ही घातक देखील आहे. साहित्यशास्त्रामध्ये असा विचार मांडलाय, यौवनम धन संपत्ती प्रभुत्वम अविवेकिता एकैकमप्यनर्थाय कियत्र चतुष्टयम. यौवन, धनसंपत्ती, सत्ता आणि अविवेक या चार पैकी एक एक गोष्ट अनर्थाला कारणीभूत आहे. आणि ज्या ठिकाणी या चारही गोष्टी एकत्र असतील तिथं काय विचार करता. दशा यौवन बाणली अंगी, युवावस्था प्राप्त झाली आहे, सहज प्रवृत्ती विषयाकडे आहे. ब्रह्मदेवाने इंद्रिय निर्माण करतानाच बहिर्मुख निर्माण केले आणि त्याच्यामुळे इंद्रियाची वृत्ती बहिर्मुखच झाली. मला विचारायचं आहे, आपल्या गाडीचे जे दिवे आहेत, लाईट्स जे आहेत, त्यांनी बाहेरचं दिसतं का आतलं दिसतं? बाहेरचं दिसतं. तसे या गाडीला सुद्धा असणारे जे काही हे लाईट्स आहेत, यांनी बाहेरचं दिसतं का आतलं दिसतं? आम्हाला डोळ्याने बाहेरचं दिसतं का आतलं? कानाने बाहेरचं ऐकू येतं का आतलं? वस्तुतः आतलं दिसावं, आतलं ऐकायला यावं, तिथे कल्याण आहे. पण आम्हाला मात्र बाहेरचं दिसतं आणि त्यामुळे इंद्रिय हे बहिर्मुख होतात आणि त्यामुळे विषय संगतीमध्ये हा जीव जातो. पण गंमत अशी आहे, आज तागायत ज्याने ज्याने विषयाची संगती केली त्या प्रत्येकाचा सर्वनाश झाला. कुरंग मातंग पतंग भृंग मीनाहता पंचविरेव पंच. एकेका विषयाच्या संगतीने एकेकाचा सर्वनाश झालाय. शब्दाच्या संगतीने हरिणाचा सर्वनाश झाला, रूपाच्या संगतीने किड्याचा सर्वनाश झाला, रसाच्या संगतीने माशाचा सर्वनाश झाला. असे 5 विषय आणि 5चा सर्वनाश झाला. थोडा विचार करा, हा मनुष्य प्राणी कसा आहे. हा एकटाच शब्द स्पर्श रूप रस गंध या 5ही विषयांचा संपर्कामध्ये असणारा आहे. एक प्रमादिस कथन हन्ये यस्येवते पंचभिरेव पंच. आणि असं असल्यामुळे त्या विषयामध्ये आसक्त राहायचं नाहीये. बरं, गंमत अशी आहे, कदाचित कुणी जर म्हणेल की मी विषयांचा त्याग करेल, विषय सेवन करणार नाही, तर तेही होऊ शकणार नाहीये. मला विचारायचं आहे, विषयांचा त्याग करतो म्हणतो, डोळ्याने पाहणं बंद होईल का? कानाने ऐकणं बंद होईल का? त्वचेने स्पर्श बंद होईल का? मग हे जर बंद होऊ शकणार नसेल तर विषयांचा त्याग केला असं म्हणता येईल का? नाही. विषयांचा त्याग घडणं शक्य नाहीये, परंतु विषयांची आसक्ती मात्र जी आहे ती आपण सोडू शकतो. म्हणून युवावस्थेमध्ये विषयांची आसक्ती जी आहे ती सोडा. काम क्रोध लोभ मोह त्यागी. काम क्रोध लोभ मोह यांचा त्याग करा. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये साध्य व्हाव्या असं वाटत असेल, विषय संगती कमी व्हावी, विषयासक्ती कमी व्हावी, काम क्रोध लोभ इत्यादी मोह विकार जे आहेत ते आपल्यापासून दूर जावे असं जर वाटत असेल तर त्याला एक पर्याय आहे, राहे संत संगी. चुकू नको, संतांच्या संगतीमध्ये राहा, तर ह्यापासून तू बाजूला होऊ शकेल. पण गंमत अशी आहे, इथे चुकू नको कशा करता लावायचं? संतांच्या संगतीत जाऊन चुकीचा वागू नको. विठ्ठल फार मर्यादेने राहावं लागतं. तिथे जाऊन जर अमर्यादा केली तर मग मात्र त्याचं कुठेही भलं होत नाही. म्हणून चुकू नको. आणि अशा 4 गोष्टी सांगितल्या. चुकू नको. का चुकू नको? कारण ज्या वेळेला यमाचं बोलावणं येईल मग तेथे नचले काही. सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई. पुढे संचित जाईल वाही. तुका म्हणे तय महात्म्या जव काळ असे दुरी ठेला. तव तू हरिगुण गाय ऐक वहिला. मनी भाव धरून या भला. न वंचे त्याला चुकू नको विठोबा रघुमाई.